तुम्ही? तुझ्या स्वप्नाबद्दल तुझ्या आई बाबांना सगळं माहिती आहे. कोड्यापासून पळून आयुष्याचं कोडं सुटेल कसं? जर तुला या सगळ्याला पूर्णविराम द्यायचाच असेल तर तुला ह्याच गावात थांबावं लागेल आणि गोवर्धनच्याच घरात राहावं लागेल. गुरुदेव 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 त्या गोवर्धनने स्वामींना लाडू खायला दिला असेल का? गुरुदेव गुरुदेव. हो नक्कीच. आणि तो येतही असेल आपल्याकडे आता. मार्तंड महाराज, मार्तंड महाराज. अरे मार्तंड महाराज, गोवर्धन तू इतक्या धावत पळत का आलास? आनंदाची बातमी आहे. त्या स्वामीला लाडू खायला घातलास? गुरुदेव गुरुदेव म्हणजे त्यांचा खेळ संपलाच असेल. गुरुदेव गुरुदेव. थांबा थांबा मी पाणी घेऊन येतो. गुरुदेव गुरुदेव. शांत हो शांत हो. श्वास घे श्वास घे. हा गोवर्धन श्वास घे. हा श्वास घे मग 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 बोल. पाणी पे पाणी. सांग ना त्या स्वामीनी लाडू खाल्ला? नाही, मीच लाडू खाल्ला. गुरुदेव गुरुदेव. गोवर्धन काय बोलतोयस तू? स्वामींना लाडू द्यायला गेलो पण चुकून माझ्याच तोंडात गेला. वाचवा वाचवा मार्तंड महाराज वाचवा. तुम्हीच डाव सांगितला होता, आता तुम्हीच वाचवा. गुरुदेव गुरुदेव. ए गोवर्धना तू शहाणा आहेस की खुळा? अरे काय केलंस तू? गुरुदेव याचं काय करायचं? गुरुदेव गुरुदेव गुरुदेव. गोवर्धन मी तुला आधीच सांगितलं होतं ते विष खूप जालिम आहे. अरे त्याच्यावर कसलाच उपाय नाही म्हणून तर त्याची निवड केली होती ना. गोवर्धन स्वामी सारख्या शक्तिशाली माणसाला संपवायचं होतं. अरे साधं विष चालणार नव्हतं. म्हणजे मी आता वाचणार नाही? दुर्दैवाने नाही. नाही नाही, हे नाही होऊ शकत महाराज. महाराज मी पाया पडतो, माझ्याकडून चूक झाली. माझं घर, माझी बायको, माझा मुलगा आहे. मला जगायचंय महाराज, मला वाचवा महाराज. अरे काय करू मी तुला आधीच सावध केला होता. तुम्ही विष्णू देवाच्या अवतारात ना, मला वाचवा. तुम्ही लोकांना सांगताना, चमत्कार करताना मला वाचवा महाराज. बस गोवर्धन तू तुझी काळजी करायला पाहिजे होती. तो लाडू त्या स्वामीला खाऊ घालायचा होता, तो तू खाल्लास. तुझी चूक आहे. हलगर्जीपणा तुझा आहे. तू सावरायला पाहिजे होतं सगळं, नाही सावरू शकलास. आता त्याची किंमत तुला मोजावी लागणार. गोवर्धन कधी कधी एक छोटी चूक आयुष्यावर भारी पडते. तुम्ही? महाराज या दोघांचा तुझ्याशी काय संबंध आहे हे सांगायला आलोय. ही गायत्री तुझी आई. माझी आई? नाही नाही, हे शक्य नाहीये. माझ्या आईचं नाव राधा आहे. राधा माझी आई आहे. ही बाई माझी आई नाही होऊ शकत. आतापर्यंत तुला जे सांगितलं गेलं तेच तू सत्य मानत आलीस, पण ते दिसतं ते सगळं सत्य असतं असं नाही. तू अजून अंधारात आहेस म्हणूनच प्रकाश तुला खोटा वाटतोय. हीच तुझी खरी आई आहे, गायत्री. आणि म्हणूनच तिचं रूप घेऊन तू या जगात आलीस. तिच्या वेदना तुझ्या स्वप्नात उतरतात, म्हणूनच तिचा भूतकाळ तुला हाक मारतो. म्हणजे
मी नक्की कोण आहे? तू माधव आणि राधाची मुलगी नाहीयेस. राधा तुझी आई नाही, ती मावशी आहे. आणि माधव तुझे बाबा नाहीत, ते तुझे काका आहेत. नाही नाही नाही, हे हे कसं शक्य आहे? एक प्रश्न विचारतो. राधा आणि माधव यांना स्वामींबद्दल, अक्कलकोट बद्दल चीड होती ना? ते स्वामी समर्थ कोण आहेत? कोण कुठले स्वामी समर्थ? असे अनेक जण येऊन उभे राहतात, स्वतःला दिव्य सिद्ध पुरुष म्हणून घेत. मला अक्कलकोटला जायचंय. नाही नाही नाही, अक्कलकोटला जायचं नाही. हो, नेहमी तिरस्कार करायचे. त्यामागे एक कारण आहे, मोठं कारण. खरं तर तुझे आई वडील गायत्री आणि तिचे पती स्वामींचे निस्सीम भक्त होते. ते अक्कलकोटमध्येच राहायचे. याच घरात. म्हणजे मी इथेच वाढले? हो. या घराच्या प्रत्येक भिंतीला तुझ्या बालपणाचा स्पर्श आहे. म्हणूनच या घराने तुला ओळखलं. तू इथे आल्यावर अस्वस्थ झालीस. घरही माणसांसारख्या आठवणी जपून ठेवतात पोरी. पण एक दिवस तुझ्या आई वडिलांच्या आयुष्यात एक भयंकर घटना घडली. अक्कलकोटमध्ये सरकारी सेवेत असलेला एक माणूस, बाहेरून प्रामाणिक वाटणारा पण आतून भ्रष्ट आणि खोटारडा. दुष्काळ पडला होता, लोक उपाशी होते. राजेसाहेबांनी मदतीसाठी धान्य आणि पैसा पाठवला होता. पण त्या माणसाने ती मदत आणि शिधा स्वतःच्या फायद्यासाठी वापरला. तुझ्या वडिलांना त्याची माहिती मिळाली. त्यांनी पुरावे गोळा केले आणि ते राजेसाहेबांकडे सादर केले. लोकांचा हक्क वाचवण्यासाठी ते उभे राहिले. अन्यायाविरुद्ध उभं राहणं हाच त्याचा अपराध ठरला. त्यांनी राजेसाहेबांकडे तक्रार केली आणि त्याचा सूड मनात ठेवून तो या घरात आला.